तर आज आपण चाललेलो आहे खानापूर तालुक्यातील पेड या गावामध्ये वैशाली शेंडगे मॅडम मंडळ अधिकारी कवटे मंकाळ यांची एक छोटीशी मुलाखत घ्यायची. तर त्यांचा जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत ती आपण बघणार आहोत. तर चला मुलाखत घेऊया. तर नमस्कार मित्रमंडळी, आज आपण एकदम छान अशा व्यक्तीशी आपण भेटणार आहोत. आणि म्हणजे माझं नशीब नव्हतं हे म्हणजे भेटण्याचं, पण माझ्या सरांच्या पत्नी जारणा मॅडम आहेत त्यांच्यामुळे मला त्यांची भेट घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी थोडक्यातच भेट घेऊया. तर नमस्कार मॅडम. तर या आहेत वैशाली शेंडगे मॅडम. या सध्या कवटे मंकाळ येथे मंडळ अधिकारी आहेत आणि यांची आत्ताच मी मुलाखत पूर्ण म्हणजे लाईव्ह ऐकलेली आहे. एकदम धाडसी व्यक्ती आहेत. आमच्या आटपाडी तालुक्याला लाभावं असं आमचं मत आहे. आता नशिबानं जर भेटलं तर नक्कीच भेट होईलच मॅडम. आणि फक्त एकच प्रश्न विचारतो की आता आजकाल कसं झालं आहे की नवीन जे आहेत त्यांना कोणती गोष्ट करताना थोडं जर केली तर त्यात एखाद वेळेस अपयश आलं तर ते लगेच खचून जातात, तो मार्गच मोकळा करतात. म्हणजे तळ्यात पण नाही आणि दरमळ्यात पण नाही. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगावं? म्हणजे तुमचं जो जीवन प्रवास तुम्ही मगाशी मला सांगितला त्यातून फक्त मला अशा नवीन मुलांसाठी सक्सेस होण्याचा मार्ग तुम्ही फक्त थोड्या शब्दात मला सांगा. सगळ्यात पहिलं मी हे सांगेल की अपयश हे कधीही शेवट नसतं. म्हणजे अपयश ही कधी आपल्याला दुसरा मार्ग एखादा निर्माण करण्याची संधीही असू शकते. म्हणजे अपयशातून पण आपल्याला दुसरी संधी मिळू शकते. त्यामुळे अपयशाने खचून नाही जायला पाहिजे. जर आपण एखादं ध्येय ठरवलं असेल आणि जरी आपलं ते पूर्ण नाही झालं तर आपल्या आतून जी काही आपली आतली जी प्रेरणा असते, म्हणजे आपल्या आतला आवाज असतो, हा प्रत्येकाचा एक आवाज असतो आणि हा आतला आवाज आपल्याला कधी शांत बसू देत नाही. त्यामुळे जरी ती गोष्ट आपल्याला नाही मिळाली तरी दुसरी तरी गोष्ट आपण साकार करू शकतो. त्यामुळे फक्त मला हेच पाहिजे हा हट्टहास न करता की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आणि प्रयत्न केला की एक ना एक दिवस की त्या यशाच्या वाटेवर जरी आपण नाही पोहोचलो तरी किमान दुसरी यशाची वाट असते, त्या वाटेवरती तरी आपण नक्की पोहोचतो आणि यशस्वी होतो. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. आणि अजून एक मॅडम, जसं तुम्ही मगाशी तुमच्या जीवन प्रवासात सांगितलं की जो म्हणजे आपल्याला लग्न झाल्यानंतर ज्या मुली आहेत त्या बऱ्याचशा मुली म्हणजे घरी त्रास होतोय म्हणून बऱ्याचशा आता माघारी पण जातात. सध्या परिस्थिती तीच आहे की बाबा मला त्रास होतोय, मला इथं राहायचं. नवऱ्याला तर सोडायचा विषय सोडतातच आणि म्हणजे बॅकग्राऊंड जो त्रास होतो त्यामुळे नवऱ्याला पण ते सोडून जातात. अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? अशा मुलींना मी एकच सांगेन की आपल्या मनाप्रमाणे कधी 100% कुठलीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. आपल्या हाताची जी 5 बोट आहेत ती सुद्धा एकसारखी नसतात. तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती सुद्धा एकसारख्या नसू शकतात. कधी कसं होतं की सासरच्यानी त्रास दिला, म्हणजे सासूने त्रास दिला, दिराने त्रास दिला, जावेने त्रास दिला किंवा नंदेने त्रास दिला म्हणून कधी त्या नवऱ्याची चूक नसताना नवऱ्यावरती पण मुली अन्याय करतात आणि सोडून जातात. तर असं नाही करायला पाहिजे की कुठेतरी तडजोड केली पाहिजे. आयुष्य म्हणजे तडजोड हेच आयुष्याचं दुसरं नाव आहे. त्यामुळे ती सहजच्या गोष्टीला की माहेरी जायचं किंवा आई वडिलांना सांगायचं. कारण आई वडिलांना जर सांगितलं तर आई वडील काय म्हणणार, तुला त्रास होतोय तू ये इकडे. त्यापेक्षा अशा आई वडिलांनी पण त्या मुलीला त्या परिस्थितीमध्ये खंबीर राहायला शिकवलं पाहिजे. किंवा परिस्थिती कुठलीच गोष्ट ही चिरकाळ टिकणारी नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसा सूर्य उगवतो तसा तो मावळतो. त्याप्रमाणे एखादी घटना असेल तर त्या घटनेला देखील किंवा त्या दिवसांना देखील शेवट असतो. त्यामुळे नेहमीच ते दिवस राहत नसतात. त्यामुळे मुलींनी आहे त्या परिस्थितीला स्वीकारून त्यातून बी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्ट्या जरी आपण जीवनात राहिलो तर मला नाही वाटत की आपल्या आयुष्यापेक्षा, आपल्या विचारांपेक्षा आपली संकट मोठी असतात. तर मित्रांनो, मी अजून एक गोष्ट यांच्याबद्दल सांगतो की जे पेड गाव आहे या पेड गावाचं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल की मॅडम या गावात आलेले आहेत. तर मॅडमनी पुन्हा एकदा जी पूर्ण म्हणजे संपुष्टात आलेली अग्रणी नदी हिला परत एकदा उगम केलेला आहे या मॅडमनीच. तर पूर्ण पेड गावांनी यांचं आभार मानलेलंच आहे. आणि मी पण मानतो की तुम्ही अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेड म्हणा किंवा खाली जे गाव आहेत
त्या गावातील शेतकऱ्यांना तुम्ही पुन्हा एकदा एक जीवनदान दिलेलं आहे त्या नदीच्या माध्यमातून. सध्या जे भीषण दुष्काळ आहे, कमीत कमी पुन्हा फुलाची पाकळी तर तुम्ही 100% त्यांना दिलेली आहे. तर मी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलवरती जे माझे फॉलोअर्स आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांच्याकडून पुन्हा एकदा मी तुमचं खरंच आभार मानतो. धन्यवाद.